नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। थिंकिंग हाय बट इक्वलंट टू पॉझिटिव्ह, आणि ते असेल तर तुम्ही मी भाग्यवान आहोत, वाचलोय आपण। आता हसत हसत जगा, आता भांडण करण्यात मजा नाही। आता 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर एवढे 7 कार्यक्रम झाले। आता खरं सांगा, कार्यक्रमाचे संयोजक आजची संख्या आणि 7 दिवसाच्या कार्यक्रमाची येणाऱ्यांची संख्यांची बेरीज आज असेल, बरोबर। पण एकही कार्यक्रम तुम्हाला इतका स्वस्त मिळाला नसेल। सगळ्यात जास्त गर्दीचा स्वस्तात कार्यक्रम इंदुरीकर महाराज। बाकीच्यांना लोक कमी, देणगी अफाट। आम्हाला लोक मोकार, देणगी कमी। आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते। मग मलाच आता आमदार साहेबांनी 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे? दिले। अरे त्यांनी उलट म्हणले पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस गरीबाला देऊन टाका, काय फरवलं। आम्ही लय दुष्काळ काढला रे, लय आमची लय जिरली, 1.5 वर्ष लय जिरली। फोन चालू ठेवून रिंग वाजणं रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणं। कोणी विचारी ना तू झोपला का मेला? मोकळे झाले तुम्ही आज। 10 मिनिटं कीर्तन झालं, पण रिलॅक्स झाले, फ्रेश, हसलं पाहिजे। माझं कीर्तन ऐकलं, आपलं कीर्तन नाही आहे महाराज, एनर्जी आहे। हे कीर्तन नाही आहे, एनर्जी आहे, ऊर्जाची ती माणसाला। एक तर हसूच गेल तर रे लोकांचं। कोणीतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही। लोकांनी वांगे दिले सोडून, हा ना अंडे। जे मंडळी अंड्यावर कुदली, कचाकच माळा तोडल्या। 80% भजने हरिपाठ इसरले, 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले। उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय? बरं, ते माळ काढीत नव्हतं, त्याची बायको खोडीची। काढा काढा, तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 काढली। कोणीतरी झक मारली, काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही। लोकांनी दुधन ताक दिलं सोडून, हान काढा, नुसता काढा, तांब्यातही काढा आणि गलासातही काढा। बरं, तो काढा इतका नंगाट आला, इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग। इकडं प्याला, कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं का? विठाला विठाला। सगळ्या रोगाला एकच औषध आहे, भजन। असा मोकळा झाला पाहिजे। अरे 15ची पिलेलं जर अख्ख्या गल्लीत उड्या हाणताय, तर ब्रह्मरस पेलेल्यानं कीर्तनात का उड्या हाणू नये? सुखे सेवू ब्रह्म आवाज द्या बाबा त्याला।
एवढा अभंगाचा टच लावून देतो. राहू दे राहू दे जाऊ चल. हा इतक्या माईक जवळ असलं ते शिट्टी मारिंग कराईन. विठाल विठाल थोडं मागे नेऊन परत पुढे आणतो. ते राहू दे जाऊ जाऊ. ते त्यांना राग येतो. त्यांनी ठेवले कसे पाहिजे ना. त्याने गे प्रेमाने ठेवले असं नाही. घे मार झक. विठाल विठाल माऊलीनंतर आता उलट बिघडलं. ते पहिलं चांगलं चाललं होतं. माऊलीनंतर समाधी नाही. तुकोबा राहिल्यानंतर वैकुंठ गमन नाही. इथं आपण 2-3 मिनिटापूर्वी होतो. आता आपल्याला थोडं राहू दे. थोडं पुढे सरकायचं आहे. ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे. बोलत जा. ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे. पुरा त्याला 10वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. पुन्हा 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते छान धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं दया तिथं शांती. पुरावा 8वा अध्याय. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका ज्ञान तिथं देव देव तिथं ज्ञान ज्ञान देव. फायनल झाला. ज्ञानच देव. बंद करते मोबाईल. बंद करते मोबाईल बंद कर. हा ज्ञानच देव. आता उलट फिरू आपण. ज्ञानी होण्यासाठी भजन आहे का. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ ऐका आता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फेर. साय बाजूला कर खाली दूध आहे. राग बाजूला कर आत विस्तव आहे. ढग बाजूला कर वर आकाश आहे. तुझ्यातला अज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञानदेव आहे. आता थोडं परत मागे जायचं. 4च नाव आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. अर्थ ऐका. निवृत्तीचे अक्षर 3 बोलत जा. 3 अक्षरे निवृत्ती जोजप करील आहे हो रात्री तया सायुजता मुक्ती. सोपनाचे आपल्या ज्ञानदेवाचे 4 अक्षरे ज्ञानदेव जोजप करील धरोली भाव तया ब्रह्मपदी ठाव. सोपनाचे सोपाना हे 3 अक्षरे उच्चारील मुखद्वारे तशी ज्ञान होईल खरे ज्ञानदेव भेटी देईल. मुक्ताबाईचे मुक्ताबाई चतुर्विधा जोजप करील सर्व दाता संपदा पावेल. आता ऐका. निवृत्तीचे 3 ज्ञानवाचे 4 4 3 7 स्वप्नाचे 3 7 3 10 मुक्ताबाईचे 4 14 ऐशी 14 ही अक्षरे जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे ज्ञानदेव भेटी देईल ज्ञानच देव. पार्ट 1 इज कम्प्लीट. मग तुम्ही मी देव का नाही. ज्ञान नाही. इतकं सोपं होतं रे. नाहीतरी मला सांगा आपल्याला काय ज्ञान आहे हो. भूगोलाच्या शिक्षकाला 7 समुद्र माहित आहेत. भाषण करणाऱ्याला एकच शब्द माहित आहे. 7 समुद्राच्या पलीकडे. एकही समुद्र माहित नाही. पण भाषण करणाऱ्याला एवढंच माहित आहे 7 समुद्राच्या पलीकडे. आणि भूगोलाच्या शिक्षकाला फक्त 7च समुद्र माहिती आहे. पण एज्युकेटेड लोक लिहून ठेवा. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. म्हणून कधी ध्यानात ठेवायचं. माऊलीनंतर समाधी नाही. तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही. आणि जगाच्या इतिहासात किती राज्य आहेत. एकूण राज्य शाळेतली पोरं एकूण राज्य किती. 29 किती आहे. काय तुम्हाला वाटेल ते म्हणा. जसं सुचल तसं म्हणा. 36 जिल्हे आहेत.
का राज्य आहेत? बातमीला असतं 36 जिल्हे, बातमीला इकडं नाही. 36 राज्य आहेत. आता ऐका, 36 राज्यात महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्या राज्यात ज्ञानाची किंमत ठरली जाते ते फक्त महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रात असा एक जिल्हा आहे, त्या महाराष्ट्रात असा एक जिल्हा आहे की जेवढे राज्य आहेत त्यातलं महाराष्ट्र एक बोला राज्य आहे. आणि महाराष्ट्र एक असं राज्य आहे की जे साधू संतांचं राज्य आहे. आता उलट ऐका, या राज्यात जे राज्य महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र या राज्यात असा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव पुणे जिल्हा आहे. आणि पुणे जिल्हा एक असा जिल्हा आहे की या जगात पुणे जिल्ह्यानं जगाला जे दिलं ते कोणीच दिलं नाही. काय दिलं तुम्ही म्हणाल? एक जगातलं पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्याने दिलं. जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. जगातलं रेडा बोलवण्याची ताकद पुणे जिल्ह्याने दिली. आणि या जगात भिंत चालू शकते हे पुणे जिल्ह्याने दाखवून दिलं. त्याच्याही पुढे ऐका, गाथा न बुडवणारी नदी सुद्धा पुणे जिल्ह्याने दिली. ज्या नदीत गाथा टाकला तर तो बुडला नाही. आणि उभ्या महाराष्ट्राला स्वराज्य हे सुद्धा पुणे जिल्ह्याने दिलं. जय. या जगात स्वराज्य हा शब्द पुणे जिल्ह्याने दिला. म्हणून तेव्हापासून एक शब्द आहे, पुणे तिथे, आणि त्याला विद्येचं माहेरघर म्हणा. आणि संत मालिकेमधले जेवढे संत आहेत त्यातले सगळ्यात जास्त संत पुणे जिल्ह्यात आहेत. वैकुंठ गमन पुणे जिल्ह्यात झालं, पण टाळकरी सुद्धा तुकोबारायला पुणे जिल्ह्यातलेच होते. आणि त्याच्यात लोह एक गाव असं आहे, लोहगाव. का तुकोबारायची सगळीत जास्त कीर्तनं लोहगावात झालीत. त्या मातीत आपण जन्माला आलोय. ते किती भाग्यवान आहेत आपण. अर्थात आपल्याला त्याची किंमत कळत नाही तो भाग. आपण म्हणायचं मग गाथा असू शकतो का? मी असेच मेले मग. माळीत म्हणी 108च का? हे विकार लोक हलकट विचाराचे. कीर्तनकार कंबार का बांधतो, मी मुंडका बांधील, तुला काय करायचं? आम्ही विचारलं का तुला दारू पेटन डोळे का झाकतो? तू कशाला इकडे झक मारितो? आणि एक ध्यानात ठेवा, या जगाच्या इतिहासात जसं महाराष्ट्र हे राज्य आहे तसं सगळ्यात श्रेष्ठ धर्म हिंदू धर्म आहे. सगळ्या जगात सगळ्या धर्मात. पण आपल्या लोकांना धर्मच काय कळतो? काय धर्म कळतो आपल्याला? गाजर काय कळत आहे? व्हॉटवर मिशा फुटल्या नाही ना आला कोटो मी कोटरी पेता आपल्या धर्मात. ए दरिद्री हलकट क्वालिटीचं नाही तर काय आपल्याला धर्म कळत? अरे आपल्या लोकांनी जेवढा आपला धर्म संपवला तेवढा कोणीच संपवला नाही. काय धर्म कळत आपल्याला? एका मिनिटात धर्म सांगतो, जरा जड जाईल तुम्हाला. मी माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी फक्त खरं बोलतो. मी त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे, जो उठन तो मला घोडाला येतो, पण मी खरं बोलतो. आता मी हे कॅमेरे फेमेरेवाल्यांना का बोलतो महाराज? हे युट्यूबला बिबलायला कीर्तन लाईव्ह करायला का देत नाही मी? लावू नये ह्या मताचं मी नाही, पण यांना कीर्तनच कळत नाही महाराज. हे यांना गाथा ज्ञानेश्वरी काहीच कळत नाही. हे नालायक काय करतात महाराज? घरी गेल्यावर त्याच्यातल्या वव्यान प्रमाण काढून टाकीत आहे आणि अशी एखादी क्लिप टाकीत आहे काही आपल्या ठोकीत अशी नालायक येते. पैसे हे कमी त्या आणि इज्जत आपली घाली त्या. यांचं वाटोळच होणार ध्यानात ठेवा. आता आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला शपथ घेऊन सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही.
आता एवढं काचकावलं ना तरी एखादा झक मारल्याशिवाय राहणार नाही. खालून वायर जोडीन, पुढून जोडीन. भिकार आवलादीची लोक. आणि हे नालाय का फुकट नाही करत, यांना पैसे मिळतात महाराज. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. क्लिपा टाकण्यापासून सावध राहा. क्लिपांनी चांगली चांगली माणसं संपवली. विनोद आहे, विनोद आहे. कशाला ऑफिस मधल्या सिक्रेट गोष्टी बाहेर यायला पाहिजे. ऑफिसमध्ये अधिकारी आहे, वरचे वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात. या नालायकांकडे बारीक मोबाईल, ते हेत कॅमेरे, हे बरोबर ऑफिस मधली माहिती बाहेर यायचं काय काम. हा विनोद नाही. प्रत्येकाला व्यक्तिगत खाजगी जगण्याचा अधिकार आहेच. मग ऑफिस मधल्या गोपनीय गोष्टी बाहेर यायचं काय काम. आज चांगल्या चांगल्या माणसांची यांनी हवा काढून टाकली महाराज. हे भंगार आहेत हे लोक. पैसे हे कमी द्या. अरे क्लिपा टाकायच्या ना. डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, 40% आमच्या तरुण पोरणाऱ्यावर आत्महत्येची पाळी आली. तुम्ही कधी क्लिप टाकली कधी क्लिप. एका बापानं आईच्या गळ्यातले दागिने मोडून मुलगा शिकवला, त्याचा तुम्ही कधी विचार केला विचार की एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतं ना. एक काळ्या आईची सेवा करणाऱ्या थोत्रावाल्या शेतकऱ्याला विचारा त्याला एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतंय. आणि एका आईला 3 रंगाचं लुगडं नेसून दुसऱ्याच्या बांधावर काम करणाऱ्या आईला विचारा की एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतंय. आज 40% ग्रॅज्युएट पोरांना नोकरीच नाही. तुम्ही कधी क्लिप टाकली. 42 वर्षाचे लोक झाले, त्यांना पेमेंट नाही. टाकली क्लिप. 3 महिने झाले एसटी ड्रायव्हरच्या घरात चूल पेटत नाही. टाकली क्लिप. 8 महिने झाले पोरांनी परीक्षा देऊन अजून त्यांना निकाल नाहीत. टाकली क्लिप तुम्ही. टाकली. अरे आमची शेतकऱ्याची बाई गुडघे इतक्या गवतात काम करते, तिचे डोळे सुजले, तिचा विचार करा. 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी पाऊस झाला ना महाराज, तर ऊस तोडणाऱ्याच्या कुंपीमध्ये पाणी घुसलं. त्या बाईनं पाव खाऊन दिवस काढले. पण ऊस तोडला. तुम्ही कधी क्लिप टाकली. क्लिप. 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून एक पोरगा शनिवार रविवार कामाला गेला तेव्हा 500 रुपये भरले. अशी मुलं नाहीत. त्याची कधी तुम्ही क्लिप टाकली. कीर्तनकार आमका बोलला का क्लिप टाकायची, दुसरा बोलला का क्लिप टाकायची. अरे सत्य गोष्टी कधीतरी एक वाक्य नका. अरे कुणीतरी सत्य बोलायला शिका आणि कुणीतरी सत्य स्वीकारायला शिका. सतत स्तुती नकोय, सतत स्तुती नकोय. कुठेतरी सत्य स्वीकारलंच पाहिजे. डीएड बंद झाल्यावर आमच्या पोरावर काय अवस्था आली तुम्ही विचार केलाय. पुढे सांगू का तुम्हाला. 40% विनानोंदाचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. काय मध्ये तुमचं. 42 वर्षाच्या शिक्षकाला जर 2,500 रुपये पगार असेल तर त्याच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय. असे नाहीत का बोला. 42 वर्ष वय झालं, त्यांना नोकरी लागायला 10 लाख रुपये भरले आणि त्याला 2,500 रुपये महिन्याला मिळतात. अरे त्याला अख्खं गाव सर म्हणतंय. त्याला अपेक्षा नाही मी बायको करावी, त्याला अपेक्षा नाही मी बंगला बांधावा, त्याला अपेक्षा नाही मी 4 चाकी घ्यावी. अरे त्याचं जीवनच जर फुकाट गेलंय तर तो आयुष्यात बंगला बांधीलच खावा. मुलगी लग्नाला आली, बापाला पगार नाही, असे चित्र आहेत का नाही बोला. समाज झोपलेला नाहीये, समाजानं झोपायचं सोंग घेतलाय. आणि आम्ही समाजातले म्हणून तुम्हाला जाग केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे. तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे निमे तरी ऐकलं पाहिजे. 80% दारुडे इंदुरीकरला शिवाय देते. 80% का बा आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. माणसं विचार करत नाही. पोरांनो मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. नोकरी नसल्यावर गावात काय किंमत असते हे ज्याला नोकरी नाही त्याला विचारा. घरातला एक माणूस त्याच्याशी नीट बोलत नाही. आईनं मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर संध्याकाळी भाकरी करीत होती, पोरग पळत आलं ना. आईला म्हणलं आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. आमच्या आईनं पिठाचा हात तसाच होता, पळत गेली आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गेला आणि पोराचा गाल पिठाने भरला. आणि आईनं टपकन मुका घेतला. आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा पडल्या दुःखाच्या नाही,
सुखाच्या आनंदाच्या. आणि संध्याकाळी पोरग झोपायला गेल्यावर आई पोरगा झोपलाय का नाही पाहायला गेली तर त्याच्या पायाजवळची गोधडी त्यानं अंगावर घेतली नव्हती. आईनं ती गोधडी त्याच्या अंगावर टाकली. जवळ गेली तर त्याच्या डोळ्याची कण ओली झाली. आईनं ओळखलं माझं पोरग का रडताय तर त्याला इंटरव्ह्यूला जायला पैसे नाही. आणि आईनं कानातलं मोडलं हो कानातलं मोडलं आणि सोनाराच्या काचेवर डोळ्याने वळणे अभिषेक झाला. आणि आई पोरग इंटरव्ह्यूला गेलं. काय प्रश्न विचारला तुम्ही त्याला? काय प्रश्न विचारला त्याला? एक कुणाची चिठ्ठी आणली, कुणाचं काम करतोय, आणि तीन किती भरू शकतो. या तिन्ही प्रश्नांची आमच्या उत्तराकडं गरीबाकडं उत्तर नाहीत. पोरगा घरी आला लहान पोरासारखा आईच्या कुशीत घुसळून रडला. आईनं पाठ थपडली सांगितलं रडू नको अजून मी जिवंत आहे. तो पोरगा आत्महत्या का करणार नाही? अरे याची कधीतरी क्लिप टाकली तुम्ही? एज बार होऊन लोक सर्व्हिस मधून सस्पेंड झालेत पण पेमेंट नाहीत. कधी विचार केलाय तुम्ही? विचार केला? तुम्हाला फक्त प्रसिद्धी लागते. 13च केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं तर इळभर टीव्हीला पट्टी चालली. फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाटप प्रचंड फळे वाटप प्रचंड फळे वाटप प्रचंड 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 उचलले कसे? 3च रागा वाटल्या. 3 रागा पण उबदार वस्त्रे वाटप आणि भिकारी झोपल्यावर काढून आणले का? असं काय? या जगातली सगळी माणसं फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, क्लिपांनी प्रसिद्धी मिळत नाही, स्वतःच्या कर्तृत्वानं मिळावे लागते. वय 22च वर्ष होतं पण जगाची आई ठरले न वय 51च वर्ष होतं पण छत्रपती ठरले. त्यांना टीव्हीला पट्ट्या द्या, कॅमेरावाला बोलवान, स्माईल करा, हसान, पत्रकार परिषद घ्यावा लागली नाही. उलट सांग का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी असं नाही, ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. आम्हाला आपलं तेवढ्या पुरतं तेवढं हे काय. आजपासून ध्यानात ठेवा, धर्म टिकवा. धर्माची पालन धर्माची पालन धर्माची पालन धर्माची पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन बदनाम करण्यापेक्षा समाजाच्या हिताच्या क्लिपा टाका. 1.5 वर्ष झाले यांच्या हातात पेन नाही. 3 वर्ष टाकली का क्लिप? आता शाळा सुरू झाली तर पोरं सरांना म्हणते आता आम्हाला फळ्यावर नका शिकू, मोबाईल शिकू. यांची अवस्था ही झाली. ऑनलाईन शिकवा. कितीला तू? त्याला काय माहिती कितीला? तू कितीला रे? काळा शर्ट आला 8वीला. तू 7वीला गेलता तरी नाही, डायरेक्ट 8वी. काही झालं तर पाठी ती पाठी आहे, वही ते वेल. ऑफलाईन ते ऑफलाईन आणि ऑनलाईन ते. आता काही कन्सेप्ट लोकांना फळ्यावर कळत नाही, मोबाईल वर कशा कळतील? आता तुम्ही सगळे शिकले. किती शिकले तुम्ही? BA. आता जर तुम्हाला 10वीच्या पोराला
साइन कॉस टॅग शिकवायचं असेल, साइन 30 कॉस 30 टॅग 30, तुम्ही ऑनलाईन कसं शिकवणार? कॉस साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, केपलरचे रूल आहेत. बाय एक्सपेरिमेंट आहे, बाय एक्सपेरिमेंट. तुम्ही काय शिकवणार? कॅलोफायटा वनस्पती आहे, ब्रायोफायटा वनस्पती आहे, टेरिडोफायटा वनस्पती आहे. अरे सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. असं कुठं चालतं का? ते उगाच खरं बोलायचं नाही. कोणी पुढारी म्हणलं ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब गाभण नाही, बैल जणला. हा मग बरोबर आहे. बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला आणलं, आता एकदम बरोबर. असं कुठं चालतं का? सायन्स इज ए सायन्स. अरे ऑनलाईन ते ऑनलाईन आणि ऑफलाईन ते. बरं आता हे काय ऑनलाईन अभ्यास करणारी पोर आहेत की? हे शिक्षक डिलीट करतात आणि गेम खेळत बसत. ते काय करतात? हे मॅडम डिलीट करतात, शिक्षक डिलीट करतात आणि मस्त गाणे ऐकत बसतात. ऑनलाईन क्लास, जी क्लास आणि क्लास. कितीला आहे तू? 11वी आर्ट. सायन्सला आहे तू? चेहरा सायन्स आहे. लगेच लक्ष द्या. काय उपयोग? काय उपयोग नाही त्यांचा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, यांना शिकू द्या. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक कोणी जनमंडपवाले माईक शिष्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळी, भजनी मंडळी, हरिभक्तपरायण कैलासवासी पुंडलिकदादा टेडेकर सामाजिक सेवा प्रतिष्ठान आयोजित आमदार योगेश अण्णा टेडेकर यांच्या विष्टचिंतनाच्या योगाने 23 ते 21 डिसेंबर समस्त कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ, भारतीय जनता पार्टी प्रभाग 41 कोंढवा बुद्रुक येवडेवाडी, आमदार अशोकप्पा टेडेकर मित्रपरिवार, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नवनाथाबा काकडे, अतुलजी तरवडे यांच्या सहकार्याने आज येण्याचा योग. गायक वादक कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंतच फायनल झालंय. ज्ञानच देव, देवच ज्ञान आणि धर्म टिकला पाहिजे. आता पहिलं कौतुक करावं ते टिळेकर साहेबांचं की महामारीच्या काळामध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक करावं त्या परिवाराचं, त्यांच्या भक्त परिवाराचं. याचं कारण आहे महाराज, त्यांचे वडीलच वारकरी होते. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास धर्म घेते. आणि अजून त्याला पुरावा आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गवटी. आई वडील वारकरी असल्यानंतर अपत्यामध्ये सात्विक गुण असणारच. आता हा राजकारण हा पिंड आहे, तिथे काही डोकं लावायचं काम नाही. पण मुळात पिंड वारकरी आहे आणि मग राजकारण आहे. आता राजकारण हा पिंड आहे, ते काही तो छंद आहे प्रत्येकाचा, कोण कसा पुरा करीन सांगतात नाही. ते आता ते काही घडू शकतं. तो PhDचा विषय, तो कीर्तनाचा विषय नाही. माणूस राजकारणात का करतो, इट इज डिपेंड्स अपॉन फिलॉसॉफिकल नॉलेज. ते त्याला बसवावं लागेल. पण आपण टिळेकर साहेबांच्या बाबतीत एकच सांगू शकतो, शुद्ध बीजा पोटी फळे. आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद. आता आपलं कीर्तन वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला ना, आज शेवट ठेवला. आपलं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं म्हणलं होत्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आणि आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं, बाकीचे विचार घरी गेल्या का. लग्न ज्यांचे राहिले ते राहिलेच रे. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. लग्न न झालेल्यांना आता एकच पर्याय, मामाचा आधार. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे ए फडकं खाली कर तोंडाचं ते. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही आहे. किती आहे? एकच. आपल्याला एकच लागत आहे. आणि तुझ्या मामाला नाही. तू झाला गोसाई. तो म्हणतो माझ्या मामाचंच लगीन नाही झालं. आता मामाच मोकळा हिंडतोय, त्याला आपण काय.
मामाच डीजे पुढे. एक विनोदाचा भाग सोडा. अभिष्ट चिंतनाला 100वा पहिलं कौतुक करावं. सगळ्या रंगाचे कार्यक्रम ठेवले. कीर्तन झालं, बरेचसे कार्यक्रम झाले. हा ऑर्केस्ट्रा नाही झाला. नाही ऑर्केस्ट्रा याच्यात नाही ना काही. हा हा जाऊ दे जाऊ दे, झाले ते झाले. आपला VIP कार्यक्रम आहे. हा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम संपणार नाही. म्हणून सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो. त्यांच्या मित्र परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वर त्यांनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता थोडं टच मध्ये राहायचं, पटापटा बोलत जायचं. ज्ञानोबा झालं, वैराग्य तुकोबा झालं, आणि भक्ती नामदेवराया झालं. आणि आज कीर्तनाला म्हणजे पाणी आलडाय मी, पाणी प्याल तुम्ही. काय न्याय. म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल, भिकारी झोपडीतच. राहू दे ते पाणी. मला पाणी दिले बाबा. हे पाणी वाटत. मी 3 कीर्तन होईपर्यंत पाणी पित नाही. मी कधी कधी तर 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11 3 काढलं पाणी पितो. भजनच करायचं मग त्याला थोडंफार त्रास काढले ना. पाणी जागेवर पाहिजे. परमार्थ लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करायचं. आता हे सकाळपासून 3रं आहे तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे. 3रं आहे सकाळपासून. आणि तुम्ही पहा कशी बसेल. तुम्हाला काय घरून दम देऊन पाठविले का? हा ज्ञानोबा इथं होतो. सोडं पुढं सरकायचं, अभंगाच्या टच लावून देतो. 2-3 मुद्दे VIP आहेत. ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा आणि भक्ती नामदेवराया. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आज आपण टिळेकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला सुशिक्षित लोकांना एक वाक्य सांगू शकतो, म्हणजे इच्छितो. पटलं तर बघा. हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे. हा महाराष्ट्र तुकोबाचा, ज्ञानोबाचा आहे. जर सगळ्या सुशिक्षितांना धर्म कळाला असता तर महाराष्ट्रातल्या छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला नसता. पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या वारकऱ्याच्या वडिलांचा मुलं चिरंजीवी येते आणि आमदार आहेत. ते पाया पडून सांगतो, टिळेकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला पाया पडतो. तुमच्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला वृद्धाश्रम डाग धुवून काढा. तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रात अनाथ आश्रम जरूर असावा. 4 महिन्यापूर्वी काही मुलांनी आई बाप गमावले, त्यांना मदत करणं काम आहे. 4 महिन्यापूर्वी कोरोनानं काही मुलं, आईचे वडील, मुलाचे आई वडील गेले, त्यांना सांभाळणं काम आहे. काही वडिलांची मुलं गेली, त्यांना सांभाळणं काम आहे. पण ज्यांच्या मुलाला सुनाला पगार आहे त्यांना वृद्धाश्रमात सांभाळायचं काय काम आहे? आणून वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही. अजून वृद्धाश्रमात गरीबाचा बाप नाही. ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत त्यांचेच बाप वृद्धाश्रमात. यावर तुमचं मत काय? पाया पडून सांगतो, आजचा जर एवढा मोठा 7 दिवसाचा 16 आपण केलाय, बंगल्यात झोपवायचं नाही तर जिगात झोपवा. गोदडी द्यायची नसेल तर पोत द्या. ताजी भाकर द्यायची नसेल तर शिळी भाकर द्या. पण आजपासून पाया पडून सांगतो, आई बापांना त्यांच्या नातवापासून दूर करू नका. हो, नातवापासून दूर करू नका. याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आईला भाकर नका देऊ आणि आयांवर भाषण तर अजिबात करू नका. या भाषणानेच देशाचं वाटोळं झालं. प्राध्यापकाचं आईवर व्याख्यान कॉलेजमध्ये, रडवली विद्यार्थी, त्याने रडवली आणि त्याची आई वृद्धाश्रमात. आणि इतका सुंदर बोलला आईवर तो, लोक म्हणली बस काय माणूस आहे. टाय हळूहळू बोलला, कोटबीट घालला, टाय हळूहळू बोलला. अशी असते आई. कुठे वृद्धाश्रमात. आयानं आमची 80% कीर्तनकारांनी हेच केलं. महाराज रोज उठून आई बापावर बोलायचं. अर्धा तास आई ना अर्धा तास बाप. हा, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं कीर्तन. आणि कीर्तन ऐकायला हे बाया माणसं, यांना काय कळत? यांनी लगेच डोळ्याला पाणी ना हात पदर लावायचं. भया
काय आईची माहिती सांगितली बाई, मैं तर खळखळा डोळ्यात पाणी आलं. बया 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 बया, अगं याडपाटा, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली त्यानं. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती कोण कोणचा विचार करतं? महिला मंडळ, 14 वर्ष राम वनवासाला गेला. महिला मंडळ, 14 वर्ष राम वनवासाला गेला, तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलटी लांब काठी घेऊन भाकर लुटली. घे 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 घे. राम त्या खोलीत, सीता या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. आणि हाच तिला स्कूटीवर बसून म्हणायचा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. एवढं बारीक असेल देतो, सूर्य फुल दे ना बाबा, सूर्य. अरे काच प्रेमन काच काय आलंय? खिस्सा करे में जग सत्य है, किस्सा रिकामा जग खलास. अंगातली ताकद संपली, जगातलं भांडवल संपलं. काची प्रियशीन काच काय? घड्याळ गाण ठेवलं, प्रेयशी घेऊन फिरायला निघलं. पेट्रोल टाकलं गाडीला, आणि येड्या बाबळीत का पाहणीत बसले. बाबळ येडी आणि हे येडे. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह येते ना, बाबळीतच सोडून दिला. का असं का? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. आणि प्रेम करणारी अडपट लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कोणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का? मग करा ना. विठाल है विठाल. काही काही लोक म्हणत्या पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का? मग आम्ही प्रेम करू नाही तर काय करू? इंदुरीकरला काय करायचं? प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. चांगल्या घराण्यातून पोळी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. काय हा विनोद. ज्ञानच द्यावे इथं आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मग टिळेकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला त्यांच्या सहकार्यानं सगळ्यांना पहिलं सूचना, फक्त आईबापाची सेवा करा, यात काही शंका नाही. आणि हे मान्यच करावं लागेल. आयनवर कविता करायच्या, कादंबऱ्या करायच्या, पुस्तकं लिहायची, ती काय ते तुमचं तुम्ही तिकडे जाग मारा. आईबापांना प्रसिद्धी देऊ नका. आईबाप हसत ठेवायला शिका. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. ज्या घरात आईबापाची सेवा होते त्या घरात तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालतं. आणि आजच्या अभिष्टचिंतनातला VIP मुद्दा एवढाच आहे. काय मत आहे तुमचं? मान्यच करावं लागेल. अभंगातल्या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. आज गायक वादकोणी जनमंडपाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टिळेकर साहेबांच्या त्यांच्या प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज कीर्तनानं घेतलेला अभंग नामदेवरायांचा एक. नामदेवराय कोण? एका मिनिटात फक्त फास्टमध्ये ऐका. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला यात काय नवल, मंदिरात फिरलं नामदेव महाराज, आणि दगडाला हात लावला तर परीत झाला नामदेव महाराज, आणि कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. देव बोलला हे नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला
नामदेव महाराज. अरे कीर्तनात मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आजचा अभंग कडवे दोनच आहेत आणि येडेचा सुद्धा पाठ आहे. घालील लोटांगण वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धिओ म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. घालील लोटांगण वंदीन चरण. दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. पखवाद्या हा अभंग म्हणतो पीठ काढताना. गायक हा अभंग म्हणतो चाल म्हणताना. कीर्तनकार हा अभंग म्हणतो कीर्तन सोडताना, कंबर सोडताना. पण पाया पडून सांगतो याच्यात अभंगाला कडवे दोन पण भक्त्या आहेत 6. 1 घालीन लोटांगण, 2 वंदीन चरण, 3 प्रेमे आलिंगन, 4 आनंदे पुशीन, 5 भावे ओवाळीन नामा म्हणे. एवढ्या पूजा आहेत. सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पैसा संपत्ती मान मिळवायचा असेल तर नम्र व्हा. नम्र व्हा. माझा टेलपणा चालत नाही. मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांबतो. कुत्र्याला ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. मोटरसायकल चालला का पोरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढतो. म्हाताऱ्या. आणि आज भांडणांची कारण काय आहेत महाराज? आज काय कारण आहेत भांडणाची? लाईट का दिली म्हणून भांडण, हॉर्न का वाजवला म्हणून भांडण, साईड का दिली नाही म्हणून भांडण, नवरा बायकोचं जमत नाही म्हणून घटस्फोट. ह्या गोष्टी का घडतात? भावाभावाची मारामारी का? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 2-3 लाख देतो इंदुरीकर भोकस, बुकशीन दो. इंदुरीकर भोकसायला काय लागत? भोकसणं सोपं आहे, पण ते 3 लाख तू खर्चणार कवा? तू राहणार जेल मध्ये. म्हणजे 3 लाख काय 10व्याला वापरतो? काय वाईट वागण्यात मजा? आज मारामाऱ्या करण्यात मजा नाही आहे. आज भांडण. मोटरसायकलनं हॉर्न वाजवला, गर्दी आहे, हॉर्न वाजवणं साहजिकच आहे. लाईट दिली का? आपली गाडी भरलेली आहे, बॅलन्स जाण्याची शक्यता आहे, लाईट देणं गरजेचं आहे. कुठेतरी समजून घेऊन नम्र वागा. काय मारामारी? हॉर्न का वाजवला? मारामारी. कॉलेज सुटलं, 2-4 पोरी चालल्या, 2-4 सांड मागून आले. भंगार. त्यातलं एक पोरग त्या पोरीला पाहिल्यावर म्हणतो अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला ती पोरगी चंद्रवाणी दिसली. चंद्र तर दिवसा निघाला. ती पोरगी नंगाट होती. तिच्या पायी 2-4 पोरांनी भाषा गेलं होते. ती डिरिंगात पोरगी. ती म्हणली अरे 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 चंद्र तर दिवसा निघाला पण घोबडाला दिवसा दिसलं कसं? हा म्हणला घुबडत म्हणली ना. चला मंजूळ ध्वनी तर कानावर पडला. काय अरे नम्र व्हा आणि वाक्य लिहून ठेवा. ज्या झाडाला जास्त फळं येतात ती झाडं वागतात आणि जी झाडं वागतात तीच झाडं टिकतात. जी झाडं वागतात तीच टिकतात. एवढे आमदार झाले, एवढे खासदार झाले, मंत्री किती झाले, सचिव किती झाले, मंत्रालयाच्या गेट मधला शिपाई अजून तोच आहे. का? ते वाकत आहे. हो हे वाकत नाही. वाका हे बऱ्या वाकला का टिकला. आणि टिळेकर साहेबांच्या बाबतीत एकच सांगतो, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. जी दगड घाव सण करीत नाही ती दगड कोण कुठं वापरील सांगता येत नाही. कोण बांधाला वापरीत, कोण देव बनवायला वापरीत, तो कोण घाई घाई नाही पाणी मिळालं. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. पुढचं वाक्य लिहून ठेवा. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात. ती दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात.
वाकायला शिका, वाकणं शिका. वाका माजाटलेवानी करू नका. शाहरुख खानचा भांग पाडित होतो, त्याच्या कुत्र्याला बिस्किट येतोय, अंडरपॅन्टला वय, गुचिड्या झाल्या खाजी धिंडत होतो त्याचा भांग. अरे किती संस्कृती आहे उद्या, हिंदू संस्कृती सारखी तोड संस्कृती नाही. आपण शाहरुख खानचा भांग पाडायचा. चित्रपटातल्या नटीनं कपडे घातले, आमच्या पोरीनं सुरू. नाद लागला आम्हाला, क्लिपांचा नाद. कशाचा आहे नाद? पखवाद्यानं थोडी टुकटुक केली, क्लिप. शिडीला बकरू झालं, क्लिप. मोठा माणूस लगवीला थांबला, क्लिप. गायकानं हे केलं, क्लिप. म्हातारे तर पारी अडेवाणी करायला लागले. म्हातारी बगलात धरीत गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. अरे मग दुसरी कर अशी येडेवाणी काय करतो तू, क्लिप का करतो? आणि 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय मूर्खासारखं. मेकअप करायचा, नदवीत घालायची, हिंदी गाण्याचं कडवं लावायचं. काही काही पोरी तर पॅन्ट शर्ट घालत्या, टी शर्ट घालतीन, पिस्तूल घेती जात्रातला, ते टिकल्या वाजवायचा. याद राखा. पालीनं उडी हाणली तर हिची दात खेळ बसली, पिस्तूल घेतला. फक्त पाल उडाली आणि पिस्तूल घेतली. अरे क्लिप टाकायच्याच असतील तर ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या टाका. टाका छत्रपतीच्या पराक्रमाच्या. उगाच आपलं काय ते कुणीकडून केसन, कुणीकडून काय त्या चड्ड्या आणल्या. तर चड्डी तर इतक्या बेकार आल्यात आता. धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली. आता कोणती आले रे बाबा? आता पॅन्ट कोणती आली? आरमानी. अरे आरमानी, खाली फिट वर मोकळी. इकडं फिट, इकडं मोकळी. मी इकडं मोकळी ठेवण्यापेक्षा नेस होतच का आला इथून खालीच नेस. काय कपडे, काय तहा. काही काहींनी कोटीचे बंगले बांधलेत आणि 30-30 लाखाचे बाथरूम केलेत घरात. हौद केलाय, स्विमिंग टँक, 9 बादल्या पाणी त्याच्यात. पण होय उताना होय पालथा, होय उताना होय पालथा. त्याच हौदात उडी हाणतो. नेमका मोकळा झाला, लाईट गेली. इकून भिजला का इकडं कोळला, होय पालथा. अरे अरे बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच. शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात, ग्राउंड मध्ये. हाणारे बाहेर भांबवली लोक. एक जण दारू प्यायला लगवीला बसलं, लगवीला बसलं, वाकलं, खाली बसून लगवी केली त्यानं. सरळच होईना तो. लोक म्हणले ओमिक्रॉन आला का काय आला, काय झालं काय. गाय डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही झालं, त्यानं घाई पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. एका सुईच्या क्वालिटी आहेत का मारा. एक दारू प्यायला स्टँडवर आलं, स्टँडवर आलं आणि एसटी आली. त्याने एसटीत मागून चढायचं ना, पुढं चढलं. ते ड्रायव्हर शेजारी बसलं. ते बॅटरीचं बॉक्स राहतं ना, गिअर बॉक्स शेजारी, त्याच्यावर बसलं. नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. गाडी चालू झाली, गाडी गेली, ते गेलं. 50-60 किलोमीटर गाडी गेली आणि ड्रायव्हर कंडक्टर लगविला उतरले चहाला. हे बसूनच राहिलं, उतरलं नाही. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हरला गाडीच चालू होईना. ती गिअर सापडीत होतं, त्याला गिअरच सापडा. हा त्या ड्रायव्हरला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? म्हणले गिअर. गिअर गिअर आहे का हा? गिअर आहे का? गिअर आहे का हा? मी सकाळपासून पाहतोय तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसानं मिळे का, खसक्यात काढून टाकला. घ्या गिअर. तुम्हाला दुपार
तुम्हाला दुपार भर निघालं मी चहा पे पोत उपासला घ्या घ्या. काय क्वालिटी आहेत का काय यांचा उपयोग आहे बाबा. नम्र व्हा. साधा ट्रॅक्टर भरून आला 2-3 बेवडे चालले रस्त्यानं भंगार क्वालिटीचे. त्या ट्रॅक्टरनं हॉर्न वाजवला. आता का हॉर्न वाजवणं त्याचं काम आहे, तो भरलेला आहे. हे पेल होते. उभा कर. हॉर्न का वाजवला? तो म्हणला तुम्ही आडवे आले वाजवला. खाली उतार. पेल होते. ह्याने ठेवून दिली त्याच्या एक. आता तो ट्रॅक्टरवर होता. तो काय कच्चा होता. टामी घेऊन उतरला. टामी गज लोखंडी एकच हल्ला. आउट. आणि निघून गेला. यांची पहाटी उतरली. म्हणले गुडघेच नाही राहिले रे. मग आता गुडघाच वाका. मग नम्र व्हा ना. काय त्याच्यातला फरक पडला. ज्वारीचं ताट 2 प्रकारचे वाढतं. काही दाणे सरळ असतात कणीस आणि काहींना आकडा असतो. ज्यांना आकडा असतो त्यांना चिमण्या कमी खातात. जे अशा असतात दाणेच नाही. नम्र झाला भूता तेरे कोटी रे आनंदा तेरे कोटी रे आनंदा तेरे कोटी रे आनंदा. नम्र झाला भूता तेरे कोटी रे आनंदा तेरे कोटी रे आनंदा. एक शब्द शिकायला आहे. माझ्यातल्या वाणी करू नका. काय होते गपचीप राह. काय होईल गपचीप राह. काही होत नाही. काय माणसं म्हणतात नाही माळ घातल्यानं काय होईल. घालू नको पण माळकऱ्यांबद्दल भुकू नको घालू. नम्र व्हा. प्रार्थना कर द्या. सकाळी उठले ना देवाकडं उठल्याबरोबर हाताचं दर्शन घेता सगळे. आजपासून कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती. हाताचं दर्शन घ्या. 2 उठल्याबरोबर जमिनीचं दर्शन घ्या. समुद्र वसने देवी. आणि देवळात जर कधी गेले तर देवाचं तोंड पाहत बसू नका. देवळात तर जात नाही आपण, पण देवापुढे हात जोडून देवाला सांगा देवा ए देवा बोरं खायला आला, पोहे खायला आला, कन्या खायला आला, भिंत ओढायला आला, बाळात पण करायला आला. मग एकदा माझ्या चमड्याच्या हृदयात तो आहे ना, फक्त जागा होऊन मला मला अनुभव दे ना. शबरीची बोरं खायला आला, विदुर काकाच्या कन्या खायला आला, बाळात पण करायला गेला. मग माझ्याकडे ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे. हे गाणं शेंबड्या पोरीसाठी नाही म्हणायचं, हे आपला बाप पांडुरंगासाठी म्हणायचं. आणि त्याला सांगायचं ना, अरे शबरीचे बोरे खाले, सुदाम्याचे पोहे खाले, विदुर काकाच्या कन्या खाल्या, चोकोबाची ढोरं वडली, सावत्या माण्याला भाजी काढू लागला, जनाबाईला दळू लागला, कबीराला शेले विणू लागला, ज्ञानोबाला भिंत ओढू लागला. मग ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल होता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. देवा ये माझ्या हृदयात जो वादा किया हो निभाना.
एकदा हे दिले सोडून हाताला धरल्या मग कुठं धरतो बरं नको धरू हाताला दुसरी जागा कुठे काय गाणे काढतात लोक हाताला धरल्या मग कुठे अरे आपण लहान असताना गाणं होतं मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण झुकू 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 आगील गाड दोरांच्या रेषा हवेत काढ पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी झुकू 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 आगील गाड दोरांच्या रेषा हवेत काढ पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला आता मामाची इकडं राहायला आलाय आता काय मामाची इकडं राहिला आता कुठं जातो आता जायचं काही कारण नाही गाणे तसे होते निमोनीच्या झाडा काय मजा असायची त्याकडे ए नम्र व्हा आणि सांगा देवाला पिते दूध डोळे मिटोने काळी जात मांजराचे मने सोरट्याच्या कारे पिते सांगना ओ जरावल्या नाही कंपका उघडदार देवात उघडदार देवा उघडदार देवात उघडदार देवा देहाची तिडोरी भक्तीचा सेवा देहाची तिडोरी भक्तीचा सेवा उघडदार देवात उघडदार देवा उघडदार देवात उघडदार देवा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा घटाघटाचे रूप आदरे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या नाते कोणाला कळे मुखी कुणाच्या पडते लोटीने गुलामुखी अगंधा तू मेरा कुंभार विठ्ठला तू मेरा कुंभार फिरत्या जागावरची गळती आपलीला विठ्ठला तू मेरा कुंभार विठ्ठला तू मेरा कुंभार जीवनाचे सार घ्यावे तारुणी सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे तारुणी सत्वर कैसे जात कर्म तैसे फळ देतो कैसे जात कर्म तैसे फळ देतो छत्रपती शिवाजी महाराज की पार्वत्या पट्या हर हर झाला वाढदिवस तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की काय मुळ्यात दुखत एक वाक्य सांगा तुम्ही कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका कधीच येऊ नका पण धर्म टिकवा आणि धर्म टिकवणं काळाची गरज आहे आपल्या लोकांनी धर्माचा खेळ केला खेळ संत तुकाराम पोल्ट्री फार्म किती नालायक लोक आहेत आपली माऊली धाबा ज्ञानोबा रस्सा येत होते आजपासून पाया पडून सांगतो शुरांची संतांची नावं टपऱ्या टपऱ्याला नको
बापानं संसाराची राख केली तेव्हा धर्म उभा राहिला. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. एका आईनं पिंपळाच्या पानाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, 1.25 लाख तेव्हा ज्ञानोबाचा जन्म झाला. आपला धर्म फुकाट नाही झाला. आपला धर्म गलासाला गलास लावून सकना खाऊन तयार नाही झाला. आपला धर्म कसा तयार झाला ऐका. माझे पती निघून गेल्यानंतर ते परत यावे म्हणून आईनं पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा आळंदीत मारल्या. आणि आळंदीत प्रदक्षिणा मारल्याला महाराज पती परत आला. आणि मग भागवत धर्माचा पाया ज्ञानदेव जन्माला आला. आई वडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. स्वतःच्या बोटातलं रक्त दिलंय तेव्हा स्वराज्य दिलाय. आपला धर्म काय असा थोबाडात गोवा ठेवायचा आणि डीजे पुढे नाचायचं म्हणजे धर्म. पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त लग्नात नाचायचं का? बा व्यक्ती स्वतंत्र आहे. एक बाईला मी म्हणला हो तुम्ही लग्नात नाचायचं का नव्हतं? ती म्हणली मीराबाई नाही नाचली का? काय माहिती अक्कलच बंद झाली आता. आता मीराबाई कुठं, ही उरफाट्या मेंदूची कुठं. मीराबाई विष पेली, तू काय पिती? पिऊन पाय घरी गेलो. अरे धर्म संस्कृती काय असावा का नाही माणसाला? पैसे जरी झालं तर कशातही घालायचा. आज आपल्याच लोकांनी आपला धर्म संपवलाय. आईनी लग्नात नाचायचं, मुलींनी लग्नात नाचायचं, पुरीच्या आईनं नाचायचं, नवरीनं नाचायचं आणि याला मॉडिफाईड म्हणायचं. मॉडिफाईड आणि 1.5 महिन्यात घटस्फोट का? चुकीचं झालं ते. आणि ते शक्य नाही. आणि त्यांचं माझं जमणं आता तरी. मी 5 लाख घेऊन आय डू सेकंड मॅरेज. काय धर्माला वाटोळं झालंय मला. एका मावळ्याने संसाराची राख केली आणि जीवाचं बलिदान केलं तेव्हा हिंदू धर्म तयार झाला. स्वतःच्या बोटातलं रक्त दिलं. सावधान शब्द ऐकल्याबरोबर पळून गेले ते. 12 वर्ष नाशिकच्या पंचवटीत श्रीराम नामाचा जप केला तेव्हा रामदास स्वामी झाले. आपल्या लोकांनी नुसतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी आलं का 1ली आणि 4थीच्या पोरांना भाषण आणायची. इंग्रजांनी तेच धुतला. पोरं म्हणले धुतला पण तो इतका नाही धुतला. धुतला त्याने पण तो पार लुटूनच आणला. आणि मग यांनी लग्नात 1ली 3रीच्या पोरांना इंग्रजांच्या गोष्टी सांगायच्या. यांना काय करायचं इंग्रजांचं? येऊ नाही तर याच्या वाट्यावर घुसू. त्यांना काय केलं? 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला पोरं शाळेत आले म्हणजे गोळ्यांमुळे आले नाही तर त्यांना काय करायचं? भाऊ तू तिकडं मोरले इंग्रज तुझ्या वाट्यावर येऊ दे. काय करायचं? आणि आपल्या लोकांनी लग्नात आणि 10व्यात भाषण आणायची. धर्मावर 10व्यात भाषण. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. शब्द तर कुठून आणतात काय कळत नाही. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती पोकळी कधी भरून निघणार नाही. निघेल पण तू गेला तर. काय लबाडे आहे. लग्नात सांगायचं यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं जावो. यांच्याकडून देश सेवा घडो. अरे ते 9वी पासूनचं लफड आहे. कोणतीच सेवा राहिली नाही त्यांची. त्यांनी एकच सेवा ठेवली, तुला हाणणे. एवढीच सेवा राहील. अरे काय देश सेवा काय करते कोण? प्रत्येकाला हे सांगा आपला धर्म टिकवा. व्यक्ती गेली तरी चालेल. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही. स्वतःच्या आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, भावाच्या घरातनं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. मिरच्याच्या व्यवहारात तोटा झाला. गुळाचा व्यापार केला. गुळाच्या व्यापारातही तोटा झाला. संसाराची राख रांगोळी झाली. बंबाजीला मारलाय. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकलाय. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. नाही आलं देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण मी 13 दिवस खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं. एवढंच वाईट वाटलं. न कळत बायकोच्या अंगावर हात पडला तर हात तोडून टाकले. हा धर्म आहे.
आम्ही काय करतोय? आम्ही लग्ना इतका खर्च हळदीला करतो. आजपासून सगळ्या सुशिक्षितांना सांगतो, लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि शाळेला कॉम्प्युटर द्या. आजचा गरीबाचा मुलगा सुद्धा लॅपटॉपवर बसून दिसला पाहिजे. काय मत आहे तुमचं? देवळं स्वच्छ नाही राहिली तरी चालतील, पण शाळा स्वच्छ ठेवल्या पाहिजे. आणि श्रीमंत लोकांनी लग्नातले सत्कार बंद करा. लग्ने साधे केले तरी मुलं होतात. काय लग्नात पैसा आहे महाराज, शुद्ध पागलपणा आहे ना. काय खावा याच्या आखली नाही. चांगला गोल गुलाबजांबू होता, कोणच्या बापाचं काय गेलं लांब करून टाकला. काय गेलत का काय? काय त्याच्या जनतेचा विकास आहे का काय? ही ते दिला लांब करून. बरं केला समजा लाल, याच्या जनतेच्या हिताचा निर्णय काय? का गोल गुलाबजांबू लांब केल्यामुळे तळागाळातला माणूस सुखी होऊ शकतो अशी काही स्कीम आहे का? चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली जग. राजा राणी, राजा इतका लांब, राणी चांगले बसून लोक जेवत होते उभा. आणि ते सई याडपट शर्टिंग करेल, बुट पायात, भात कान फटके भात एखादा धक्का लावला, भातही सांडला. तुम्हाला उडत गेलं लग्न. काय आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची. ते 7-8 सांड राहत्या माग आणि एकमेकाला फेकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला नवरी माझे होते आणि ठेवून दिली नवरदेव. तो नवरदेव झाला चोपदार आला आमच्या बोकांडी. काय काही नवीन. आता एक लग्नात नवीन पद्धत आली, लई चांगली ती मूर्ख पद्धत. तांदूळ चांगले हातात देत होते, पाकिट. लोक आता पुढे फोडतीच नाही. आता लोकांना माहिती लफड्याचं लग्न नवी पासून तेच काय देत. आता एक लग्नात पद्धत आली, मंगलाष्टक म्हणायच्या अगोदर नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय, गेट लाइटिंग बेटिंग. नवरदेव तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच आला. त्याच्या माग खांब्यासाठी लटकेल ते 2-4 याडपाट. त्या नवरी माग 5-6 पागलपुरी. इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी भरते. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? बहर फूल बरसा मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बहर फूल बरसा. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवड येते. अरे ते मरणाचं क्वाटरी पेतन त्याला खाला फुले. एक पहिली भक्ती करा, घाली लोटांग घाली लोटांग वंदिन चरण. घाली लोटांग वंदिन चरण. घाली लोटांग वंदिन हरिहर.
बिष्टेंद्रनाला पहिला संकल्प केलाय, वृद्धाश्रमाचा डाग धुवून गेलाच पाहिजे. लग्नांमधले सत्कार बंद करून ते शाळेला कॉम्प्युटर दिले पाहिजे, शाळा डिजिटल केल्या पाहिजे आणि आपला विद्यार्थी आदर्श झाला पाहिजे. हे फेटे बांधान, हे मोकार कौतुक करा, यादी कागद घ्या, मोकार येड्यांची नावं वाचित बसा. नावं वाचायची तर बँडवाल्या सगळं टाक्यांची वाचा. उगाच 2-4 जणांना वाचायचे. फेटे बांधायचे ना, आचार्य सगळ्याला बांधा. तुम्ही भेद करू नका, विनोद नाही. शाब्दिक आभार मानावेत, खर्च कमी करावा. तो खर्च गरीबाला करावा, त्याच्यात देव आहे. तिसरा मुद्दा आपल्याला करायचा आहे. टिळेकर साहेबांच्या विष्टचिंतनाला शाळा तर स्वच्छ ठेवायचीच आहे आणि विद्यार्थी तर चांगला म्हणायचाच आहे. पण आपल्याला अजून एक काम करायचं आहे. आज आपण जिच्यावर प्रकाश घेतो, कालांतराने वीज ही न परवडणारी गोष्ट होणार आहे. पर्यावरणाचा समतोल म्हणून आपल्याला सौर ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. काय मत आहे तुमचं? एक दिवस निसर्गाचा समतोल टिकेल, प्रदूषण कमी होईल, हवा स्वच्छ राहील आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा वीज परवडेल. पण सौर ऊर्जेचा विचार बाकी प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपल्या घरामध्ये सोलर आहेत, तुमच्या माझ्या. 10 माणसं आले तर आपल्याला अडचण वाटत नाही आणि 5ही माणसं आले तर आहेत. तेच जर गॅसवर पाणी असतं तर 2-2 बादल्या घेतल्याच नसत्या. गॅसवर पाणी जर असलं ना, इतकं पातेलं कडक करायचं आणि त्याच्यात गार टाकायचं. निसर्गाचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घ्यावा. आणि शरीर काहीच टिकवता आलं नाही तर चालेल, मन खंबीर ठेवा आणि शरीर टिकवा. सगळ्या रोगाला एकच औषध आहे, माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. उगाच कोणी म्हणायचं दारू प्यायलो कोरोना होत नाही, कोणी मेलो नाही. नाही, तुमचे निगेटिव्ह विचार काढून टाका, पॉझिटिव्हिटी ठेवा. हे शाळेतली किती वेळा आहे तू? 8वीला. काटे किती? 12. घ्या 12. आणि त्याची आई म्हणती माझा सोन्या इतका हुशार, त्याच्या बापाला सगळ्या पार्सल आणून देतो. तू किती वेळा रे चष्मेवाला? 11वी आर्ट. कॉमर्सला आहे का तू? गेल्या वर्षी 10वीला होता का? तू तर सहज गेला 11वीत. तू किती वेळा शेजारचा? 9वीला. सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? मराठी मिडियमला आहे. विज्ञान नंबर 1, प्रकरण नंबर 1. त्याच्यामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? न्यूटन. न्यूटनचा 3रा नियम मी सांगतो, तो बरोबर आहे का सांग. सेमीमध्ये सांगू का मराठीत सांगू? मराठीत. क्रिया व प्रतिक्रिया बले नेहमी समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. याला न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम म्हणतात. सेमीला कोण आहे इथं? आता काला कबूल होईल मारा. ते म्हणाल मी दाखलाच काम घेतला भाऊ. काय यांना तू किती वेळा लाल शर्टवाला? तुला तुझ्या मागचा 9वीला. मग मी इतक्या टाइम कितीला इजारीत होतो? पोरींमध्ये कोण आहे 10वीला? 10वीला कोण आहे? सेमी इंग्लिश मिडियम. सेमीला का इंग्लिश मिडियमला? इंग्लिश मिडियम. एनर्जी neither created nor be destroyed but it converted into one form to another form. It is called. पेपर नंबर 1 चॅप्टर नंबर 4. नियमाचं नाव सांगा. एनर्जी neither created nor be destroyed but it converted into one form to another form. It is called. काही उपयोग नाही. It is called energy law of conservation. Action and reactions are equal by direction opposite. It is called Newton's 3rd law of motion. काही फायदा नाही. प्रतिज्ञा नाही, प्रार्थना नाही, परिपाठ बंद, काहीच होणार नाही. तो सांगा रे फक्त 11वीला सैराट मधलं सगळ्यात फोकस गाणं कोणतं? झिंग झिंग झिंगाट. करेक्ट. त्यामधली गाजलेली नटी कोणती? आमची. आणि तो नट 26 जानेवारीला कोणता दिवस आहे?
काय उपयोग आहे का? हे 8-10 दिवसातून एकदा घरात घेतले पाहिजे, लाईट बंद केली पाहिजे, हे रिपीट केले पाहिजे. हे मोकळे सोडायच्या वस्तू नाही. अहो हे अभ्यासच करते नाही. प्रत्येकानं ते खोकडं घेतलंय. येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत, कपाशीत. मोटरसायकल जर चाललो नाही एवढं, मला 3 वेळा अंगावर एक जण. आणि त्या मोबाईलवर बोलायच्या पद्धती केवढून आणल्यात. मोबाईलचा कानाचा अंतर असावा. एज्युकेटेड लोक आहे तुम्ही. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. इथं हृदय आहे. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. शिक्षक लोक मला उत्तर द्या, डॉक्टर लोक. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? अटॅक म्हणजे काय? तुमच्याकडे पेशंट गेलं का तुम्ही डायरेक्ट म्हणता तुम्हाला अटॅक आला. व्हॉट इज द डेफिनेशन? अटॅक म्हणजे काय? काय येतो अटॅक? लिहून ठेवा. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि तणाव काय येतो? प्रत्येकाला 2 मेंदू आहे, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहे, दृढावरण, जालावरण, मध्य आवरण. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेरुद्र पदार्थ आहे. हृदयाला हाय थिंकिंग झाल्यामुळं हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झाले की हृदयाच्या काही शिरा कमकुवत होतात. आणि नो काउंटिंग ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळं RBC आणि WBC कमी पडतात. परिणामी माणसाला घाम येतो आणि हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. आम्ही विचारच करायचा नाही. आम्ही फक्त शिकायचं, मालिका पाहायच्या, TV पाहायचे. अटॅकवर एकच औषध आहे, घडलेली घटना तात्काळ विसरणे. नो टेन्शन, फ्री ऑफ. मग एवढा महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो. हे रस्त्याने भिकारी घोरत यांना कधी पॉझिटिव्ह निघाला एखादा भिकारी? भिकारी पॉझिटिव्ह का निघत नाही? त्याचं कारण आहे थिंकिंग लोअर, ह्युमिनिटी फुल. इकडे थिंकिंग हाय, ह्युमिलिटी लोअर. आपले मेंदूचे विचार बदल झाले. अटॅक म्हणजे काय? काय अटॅक म्हणजे काय? विचारच करायचा नाही. आणि अटॅक आलेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. तुमच्या ज्या शिरा आहेत, धमना आहेत, इथं हृदय आहे. वरच्या खिशात मोबाईल ठेवत जाऊ नका. ठेवायचा नाही कधी मोबाईल वरच्या खिशात. हा मूर्खपणा करीत जाऊ नका. तुम्ही पेमेंट घेता कशाने मला हे सांगा. 1.5 लाख पेमेंट घेता बावळट हो. तुम्हाला हृदय कळा नका. हे आमच्यासारख्या धोत्रेनी सांगायचं का तुम्हाला? आमच्यासारख्या येडपाटाने सांगायचं का तुम्हाला? आणि तुला 1.5 लाख पेमेंट आहे बावळाटा. तू कशाचं पेमेंट घेतो? हृदय विनोद नाही. मोबाईल जर इथं ठेवला आणि सायलेंट जर मोबाईल असेल, व्हायब्रेटिंग जर झालं तर हृदयाच्या पेशी कमकुवत होऊ शकतात. आणि शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय. डोकं फुटलं तर चालेल, पाय गेला तर चालेल, पण तुम्ही याला जपा. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या पुढच्या खिशात कधी ठेवू नये. मोबाईलला कमरेला जो बेल्ट असतो ते चांबड्याचा असतो आणि त्याला एक कव्हर करावा. आणि शक्यतो त्वचेपासून मोबाईल काही अंतरावर असावा, कारण त्याला व्हायब्रेटिंग वेव्स आहेत. दिल्लीतला माणूस गपकन कोंडव्यामध्ये बोलतो पटकन. दिल्लीतला माणूस पटकन. याला वेव्स आहेत. हा विनोद समजू नका. आणि वेअरिंग जे आहे तुमचं, हे कानाला 4 पडदे आहेत. मग बरेचसे लोक ते काडकी कानात घालून जे मोबाईलवर बोलतात, इट इज व्हेरी डेंजरस. तुम्हाला असं वाटतं की त्याला इयरफोन का काय, हेडफोन काय म्हणतात त्याला? हा ये मला तिकडं काय म्हणा त्याला, इयरफोन. त्या इयरफोन कानात राहिल्यामुळं कानामधून तुमच्या ज्या वेव्ह जातात त्या पॉझिटिव्ह जात नाहीत, निगेटिव्ह जातात. मोबाईलवर बोलताना त्वचेपासून अंतर असावं. काही शिकलं पाहिजे का नाही? मग शाळेत जाऊन आपण आतापर्यंत केलं काय? शाळेत तर शिकवलं का नाही आपल्याला लहानपणी? शिंकताने रुमाल वापरावा. मग आता गुरुजीने तेव्हा शिकवलं ना, मग आपल्याला अजूनही कळा नका काय? हॅलो हॅलो हॅलो, अरे बंद कर ना, का भुकतो तू? आणि हॅलो कुठे? नदी वय जळतो येतो काय? मोबाईलची पद्धत. बरं पद्धती इतक्या नालायक आल्यात मोबाईलच्या. हॅलो 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 हॅलो
आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे. आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल, काय फरक पडलाय. माझा मोबाईल तर सेकंदावर आहे. तुम्ही माझी एकच सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं. 24 तासात 4च तास वापरतो मी मोबाईल. शिवाय घेऊन 2300 रुपयाचा मोबाईल आहे. घेऊन मला 6 वर्ष झाली. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, कोण मेलं तपास नाही. लगविला आली चैन सुद्धा खोलली नाही. हा क्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही महाराज. तुम्हाला मेंदू टवटवीत ठेवायचा असेल तर या गोष्टीचं आकलन करावंच लागेल. याला टेन्शन नको आहे. याला मेंदूला जाण जितका कमी राहील तितकं तुमचं आयुष्य जास्त राहील. सोडून द्यायचं. कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, जाऊ दे, आता स्वभाव आहे तिचा. होते आपल्याकडे पैसे, लुटलं तिनं आपल्याला, जाऊ द्या लुटलं. मग तिचाच फोटो स्टेटसला होतो म्हणजे पापल का तू. सोडून द्यायचा तो विषय. काय हे विषय निग्लेक्टेड करायचे मला ते लय विचार करायचा नाही. आणि ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा त्या गोष्टीचा करा. माझं वय 40 वर्ष झालं, माझं अजून हरिपाठ पाठ नाही, हा विचार करा ना. 3 लाख रुपये पेमेंट घेतोय, माझा बाप थुकेल तंबाखू वाळून खातोय, याचा विचार करा. मी माझ्या बापाला तंबाखूची पुढे देऊ शकत नाही, याचा विचार करा. प्रियसिद्धांत प्रियसिद्ध काय विचार करायचं. आणि कोण कोणच्या काम आहे तर काय ती प्रियसिन काचं काय. ही झाकली 1.25 लाखाची. काही लोक म्हणते तिचं माझ्यावर प्रेम आहे. पागल तू. हे पागल, तुला काय कळतं प्रेम आणि बिम बावळाट. आणि हे मोबाईल मुळे पागलपणा झाला. दुस्ती न पाहता झाली. व्हॉट्सअप, फेसबुक, हिने ATM मोकळा केला याचा अख्खा. हा भिकारी झाला आणि हिने करी होणार आमच्या बोखंडी आला. काय करा, काय माणसं करतात काय कळत. इथून पुढच्या कालावधीमध्ये नाही 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 नाही, इथून पुढे सावधच झालं पाहिजे. काय मत हे इंदुरीकरचं कीर्तन. मी मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता माझे दिवस खराब आहेत. पण हे मुद्दे काळाची. चांगलं मागल. 25% पोरी प्रेमविवाह करून नंतर आत्महत्या करायच्या विचारात आहेत. का? प्रेमाचं सिलेक्शन चुकलं. मूर्खाच्या कोणाच्या तरी नादी लागायचं. त्याला क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, दर्जा नाही, क्वालिफिकेशन नाही. भंगार कोणत्याही पोराच्या नादी लागायचं. बंगल्यात राहत होती, ड्रायव्हर संघ गेली म्हणजे लेवल आहे का काय. त्याला क्वालिटी, दर्जा काय. प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही, पण त्याला क्वालिटी पाहिजे. काय मत आहे तुमचं. निदान त्याला तर खायची अक्कल पाहिजे का नाही. गेले पळून, आले परत. प्यार में कुछ दम नाही. कोण फट झाली. त्याला क्वालिटी पाहिजे मला. इथून पुढच्या कालावधीमध्ये हा विनोद नाही. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कोणाशी. त्या सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणलं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. आता इतकं बारीक आपल्याला जमायचं नाही. आणि मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्यायला बसले. तुमच्या कोण नाही लागत. मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी फोटो बिटो घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होते ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणलं व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. काल लग्नच झालं नाही, तो फोटोच पाडला खाली. तर म्हणलं काय नाही म्हणलं. कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलो. पायरी चढत असताना त्याला मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकती. अगर तू ना मिला तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. फुल आहे गुलाब का, असं बरंच काय म्हणतात ते. गुलाबाचं म्हणत नका जाऊ, सूर्यफूल म्हणा म्हणजे मोठं होतं.
तिनं असं म्हणत म्हणत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर केलं, पैसे. तो म्हणला 25,000. पोर का आला थांबन मराय, 25,000 काय होते. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मला मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो. हे प्रेम नाही काय नाही, घालील लोटांगण वंदीन चरण, फक्त लव इज इक्वल टू मनी. काय प्रेम मन प्रेम तिघच करतात, एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. कटेवर उभा राहतो पण उख्या जगाला सांभाळतो. कटेवर उभा राहतो पण एवढ्या गाडीतले प्रवास करतात त्याचा ऍक्सिडेंट होऊ देत नाही, हा जगाचा बाप आहे. हे शिका. आणि टिळेकर साहेबांच्या अभिष्टचिंतनाला चौथा एक संकल्प करायचा आहे, एकमेकांमध्ये मतभेद काढून एका ताटात जेवायला शिका. माळ घाला, कपाळाला गंध लावा. सगळ्यांना धन्यवाद. आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा